आज आपण डोसे, इडली, पराठे ह्याबरोबर खाण्यासाठी चटकदार अशी चटणी बनवलेली आहे आणि चटणीवर दणदणीत अशी फोडणीही दिलेली आहे. वेळ न घालवता चटणी बनवायला सुरुवात करू, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण चटणी बनवायला सुरुवात करू. तर ह्या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. खोबरं आपण बारीक कापून घेतलेलं आहे. कोथिंबीर घालूयात. 1.5 चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे. 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालूयात. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा टोमॅटो घालूयात आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. 4 ते 5 चमचे पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा चटणी छान फिरवून घेऊ. चटणी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून चटणी फिरवू शकता. एका पातेल्यामध्ये चटणी काढून घेऊ. पॅनमध्ये तेल घालायचं आहे. मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. अर्धा चमचा हिंग घालूयात. अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि गॅस बंद करूयात. कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि असा दणदणीत तडका आपण चटणीला देणार आहोत आणि मिक्स करून घेऊ. चटणीमध्ये तुम्ही टोमॅटो आवश्यक वापरा. चटणी अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे आपली चटकदार चविष्ट चटणी तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे चटणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.